असा सामना असेल, कारण जो संघ सामना जिंकेल तो संघ माऊली म्हाळई केरवडा संघासोबत सामना खेळेल आणि त्या सामन्यातील विजेता संघ सकाळच्या सत्रामध्ये 2 संघ आपल्याला मिळतील. सलामीची विणीची जोडी मैदानावरती जयतीर तुळस क्रिकेट संघाची स्ट्राईक एंडच्या दिशेने नितीन आणि नितीनला साथ देण्यासाठी आदित्य नॉन स्ट्राईक एंडवरती. पहिले षटक हाताळण्यासाठी ब्राह्मणदेव नेमळे क्रिकेट संघाकडनं यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर गोलंदाज पाहायला मिळतोय. सामना 4 षटकांचा, त्यामधील पहिले षटक हे कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि ते षटक हाताळण्यासाठी विश्वास दाखवला जातोय ब्राह्मणदेव नेमळे संघाकडून. बॉलर नेम प्लीज. परेश यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे डीप काउ कॉर्नरवरती, डीप एक्स्ट्रा कव्हरवरती. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. राईट आर्म ओव्हर द विकेट. परेश गोलंदाजीला सुरुवात करताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिड ऑफ क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अडखळतोय, चेंडू जातोय लॉंगनला, चेंडू चकवतोय. इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होताना दिसतंय, अर्थात खणखणीत चौकार. अर्थात क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे पहिला चौकार पाहायला मिळतोय. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावत संख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय. जयतीर तुळस नाममात्र 4 धावा धावफलकावर. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता, अर्थात एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. दुहेरी धावत संख्येकडे पावलं वळताना दिसत आहेत वेगाने, अर्थात दुसरीही धाव यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहे. नितीन आणि नितीनच्या साथीला आदित्य नॉन स्ट्रायकिंगवरती. सांघिक धावत संख्या 2ने पुढे सरकले. नाममात्र 6 धावा धावफलकावर. करो या मरोची लढाई असेल या सामन्यामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अर्थात कमजोर चेंडू होता आणि कमजोर चेंडूवरती प्रहार करताना दिसतोय फलंदाज नितीन. धावत संख्या दुहेरी अंकात. यावेळी बॅकफुटला येतोय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास, चेंडू वेगाने निघून जाताना दिसतोय, अर्थात स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत चौकार. बाद धावफलकावर एक ताबडतोब सलामी म्हणावी लागेल. जयतीर तुळस क्रिकेट संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला, अर्थात या सामन्यामध्ये पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न असेल, अर्थात दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्त्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये. यावेळी ऑनसाइडला फटका निघतोय, मिड विकेटच्या डोकेवरनं चेंडू थांबणार नाही, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने सीमारेषा ओलांडताना दिसतोय, अर्थात बॅक टू बॅक दुसरा चौकार यावेळी परेशच्या गोलंदाजीवरती. यावेळी ओरपिच दिशा बदलली आहे, परिणाम तोच, चेंडू लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. निघालं. दमदार सुरुवात म्हणावी लागेल ती जयतीर तुळस संघाची.
गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सागर तुळसकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर. अर्थात यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने नॉर्थ स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आदित्य प्रथमतः स्ट्राईक एंडवरती सामना करेल. क्षेत्ररक्षण खुलं होईल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. अर्थात क्षेत्ररक्षण सीमारेषेवर पाहायला मिळेल. लॉंग ऑफ लॉंग ऑन, त्याचप्रमाणे डीप काउ कॉर्नर, डीप स्कोर लेगवरती एक क्षेत्ररक्षक. 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर मिड ऑन दिसतोय. त्याचप्रमाणे मिड ऑफ कव्हर आणि मिड विकेट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू, हात खोलण्याची संधी, डीप काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यांचं इथं शुभ आगमन होत आहे. शब्द सुमनांनी, शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानचे धीरज रेडकर की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी, झेलाचा अंदाज चुकला जातोय. झेल यावेळी जमिनीला दान होताना दिसतोय. अर्थात चुकी झाली ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या ब्राह्मणदेव नेमळे संघाकडून. आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर 33 बिनबाद धावफलकावर 33 धावांची दमदार सलामी म्हणावी लागेल आदित्य आणि त्याच्या साथीला नितीन. डाव्या यष्टीवरचा फुलर लेनचा चेंडू, लॉंग ऑफ वरती झेल टिपण्याची नामी संधी असेल. अर्थात जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय गोलंदाज यावेळी सागर तुळसकर. प्राइज विकेट म्हणावी लागेल. अखेरच्या क्षणी मगर मिठीत घेतोय फलंदाज यावेळी नितीन. या फलंदाजाला वैयक्तिक अनुभव, कित्येक वर्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडनं खेळणारा खेळाडू रुपेश बेहरे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. सातरी कर्लीच्या मैदानावरती रुपेश बेहरे, साई नाईक ही जोडी अतिशय खिल्लारी जोडी मानली जायची. आणि काही काळ क्रिकेटपासून थोडंसं दूर राहिला होता रुपेश बेहरे. मात्र पुनरागमन त्याच धडाक्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी फलंदाज आदित्य याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रुपेश बेहरे, उजव्या शैलीचा फलंदाज जयतीर तुळस क्रिकेट संघाकडून. षटक क्रमांक दुसरा सागर गोलंदाजीवरती आपण पाहतोय. ब्राह्मणदेव नेमळे क्रिकेट संघ ज्याने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मुरारवाडी तळवडेच्या मैदानावरती. गुळलेंथवरचा चेंडू, उसळी घेतलेला चेंडू बॅकफुटला जातोय. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप थर्ड मॅचच्या दिशेने. चेंडूची परती होईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना दिसत आहेत. ज्या दुहेरी धावसंख्येने रुपेश बेहरे आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर 35, एक गडी बाद. 35ला 1 प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. जयतीर तुळस क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धमाकेदार सुरुवात करून दिली ती फलंदाज नितीनने. चेंडू डाव्या यष्टीवर धाव यावी प्राप्त होईल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 36. ज्या 36 धावांमध्ये 26 धावांचं मोलाचं योगदान ते फलंदाज नितीन, आघाडीचा विनीचा फलंदाज. अर्थात विस्फोटक विध्वंसक पारी पाहायला मिळाली. एक मोठी धावसंख्या रचण्याचा मानस जयतीर तुळस क्रिकेट संघाचा. अर्थात त्याच दिशेने वाटचाल केली होती. आघाडीचा विनीचा फलंदाज यावेळी आदित्यच्या साथीला रुपेश बेहरे किती धावांचं योगदान देत आहेत आणि किती धावांचा धावफलक उभा केला जातोय ब्राह्मणदेव नेमळे क्रिकेट संघासमोर. कारण दोन्ही संघांसाठी हा करो मरोची लढाई असेल या सामन्यामध्ये.
लोअर फुल टॉस उजव्या यष्टीवरती चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर उल्लंघन करताना दिसतोय. पंचांचे दोन्ही समाधान होत आहेत. अर्थात ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जात आहे ती अतिरिक्त धाव मिळाली. धावफलक एकने पुढे सरकलाय. 37 एक गडी बाद. फुल टॉस फुल्ली लॉस करणारा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कवर एक गडी बाद. दमदार सुरुवात म्हणावी लागेल. एक मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न असेल. उच्चांकी धावसंख्या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न. जयतीर तुळस क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणदेव नेमळे क्रिकेट संघ अजूनही एक सफलता मिळाली मात्र दुसऱ्या सफलतेच्या प्रयत्नामध्ये असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी सागर घोगळे येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टच चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. चेंडू डीप स्कोर लेगला प्रवास करताना दिसतोय. एकेरी धाव यावी पूर्ण झाली. अर्थात दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न. रुपेश बेहरे 2 धावांच्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 45 एक गडी बाद. सागर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी मंदगती अर्थात ओळखलाय चेंडू रुपेशने ताकदीच्या जोरावरती चेंडू भिरकावून दिला. लेगच्या क्षेत्रामध्ये सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय. 52 धावा धावफलकावरती एक गडी बाद. तिसरं षटक आपण पाहतोय ब्राह्मणदेव नेमळे क्रिकेट संघ मात्र तिसऱ्या षटकामध्ये सांघिक अर्धशतक फलकावर लागताय धावफलकावर जयतीर तुळस क्रिकेट संघ. दमदार फलंदाजी म्हणावी लागेल. काय सुरुवात करून दिली होती. फलंदाज नितीनने 26 धावांचं योगदान दिलं. अर्थात त्याच धावसंख्येवरती एक विक्रमी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न असेल. आघाडीचा विनीचा फलंदाज या स्ट्राईक एंडला आदित्य तर नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश बेहरे यांना आपण पाहतोय. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस याची देही याची डोळा अनुभवतोय आपण मुरारवाडी तळवडेच्या मैदानावरती. क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम अर्थात स्पर्धेतील दुसरा दिवस. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू दिशा बदलतोय त्यामुळे चेंडू चकवतोय क्षेत्ररक्षकाला आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळत आहे. धावफलक 2ने पुढे सरकलाय. 54 एक गडी बाद. बॅकअप द लेन चेंडू होता. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव अर्थात स्ट्राईक दिली जाते. रुपेश बेहरे जो संयम त्याचबरोबर गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू. मोक्याच्या क्षणी मोठे फटके खेळण्याचं कसब असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी ऑन स्ट्राईक वरती. डिलिव्हरी संपर्क अचूक होताना दिसत नाही. चेंडू जमिनीला घरंगळत येतोय. मिड विकेट वरती क्षेत्ररक्षण होईल. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. अर्थात 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्या अब तक 56 एक गडी बाद. 56 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळत आहे.
जयतीर तुळस संघाचे कालच्या दिवसामध्ये 52 धावा आपण पाहिल्या होत्या आणि ओमसाई पेडणे क्रिकेट संघ ज्याने तो यशस्वी पाठलाग केला होता. शेवटच्या षटकामध्ये 26 धावांची आवश्यकता होती आणि सचिनची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. शेवटचं षटक ब्राह्मणदेव नेमळे संघाकडून निशांत मुळीक येतोय गोलंदाजीवरती. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, वेगवान चेंडू डाव्या स्टेवरती, चेंडू घोषांकित क्षेत्रात जातोय. एकेरी धाव यावेळी प्राप्त होईल जयतीर तुळस क्रिकेट संघाला आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 57. एक गडी बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने असेल आघाडीचा विनीचा फलंदाज आदित्य. शेवटचं षटक स्लाग ओव्हर अर्थात आक्रमण अपेक्षित असेल. आक्रमणापासून बचाव करण्याचा प्रयत्न राहील तो गोलंदाज निशांत मुळीक. वेगवान चेंडू पायचीचं हलकंसं फील, चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग वरती. एकेरी धाव निघेल ज्या लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव यावी प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. जयतीर तुळस पोहोचतोय 58. एक गडी बाद. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चेंडू खोलवर टप्प्याचा डाव्या स्टीवरचा अर्थात सावध पवित्र घेऊन खेळला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल फेकी होईल दुसरी धाव पूर्ण करण्याची संधी मिळते ती रुपेश बेहरेच्या साथीने. आदित्यला धावफलक 60 वर पोहोचतोय. एक गडी बाद. 3 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 60च्या घरामध्ये अर्थात आजच्या या स्पर्धेतील एक विक्रमी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय, चेंडू जातोय जमिनीला गरंगत, क्षेत्ररक्षण होईल, एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 61. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना दोन्ही पराभूत संघांमध्ये लढत पाहतोय. कुठचा संघ गुणतालिकेत आपलं विजयाने खातं उघडेल याकडे लक्ष नक्कीच लागून राहिलेलं असेल. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप काऊ कॉर्नर वरती, झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डावी स्टेट सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेर, चेंडू चांदा टू बांधा पाळायला मिळतोय. अतिरिक्त धावच्या अतिरिक्त धावसंख्येने 68 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. यावेळी चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू डीप स्कोअर क्षेत्रामध्ये येतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळत आहेत रुपेश बेहरेची दुहेरी धावसंख्येकडे आणि 2 या धावसंख्येने धावफलक विक्रमी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. 4 षटकं 24 चेंडूचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात 70 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 71 धाव ब्राह्मणदेव नेमळे संघाला अर्थात पाठलाग हा सोपा सहज नसेल. त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मेहनत चिकाटी या संघाला दाखवावी लागेल. 24 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता असेल. हे समीकरण असेल ब्राह्मणदेव नेमळे संघाला अर्थात 71 धावांचा यशस्वी पाठलाग कशा प्रकारे होतोय की 70 धावांचा बचाव केला जाईल जयतीर तुळस क्रिकेट संघाकडून. कुठचा संघ जो आपलं आव्हान जिवंत ठेवेल आणि कुठच्या संघाचा प्रवास या सामन्यामध्ये समत होईल ऐकूया आमचे सहयोगी साथी समालोचक. मालवणीचा बुलंद आवाज हल्लीच गेल्या आठवड्यात आपण सुप्रीमोमध्ये जो आवाज ऐकला आणि मोठ्या समालोचकांच्या मांदियाळीमध्ये आपल्या मालवणी भाषेचा झेंडा रोवलाय सुप्रीमो चषकामध्ये असे बादल चौधरी या दुसऱ्या इनिंगमध्ये जोडले जातील.
जाऊया मैदानावर परत एकदा मालवणी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून अगदी मनाकाळजातून स्वागत. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दुसऱ्या पर्वाची ही स्पर्धा. या वर्षाचा पहिला बक्षीस 55,555, दुसरा बक्षीस 33,333. महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी प्रदेश अध्यक्ष आणि आमदार सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, जे होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मागच्या टर्ममध्ये पालकमंत्री, आणि चव्हाण साहेबांनी प्रायोजित केलेली 2 बक्षिसासोबत 2 आकर्षक स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, या सगळ्यांसाठी आकर्षक बक्षिसा, आणि त्या सगळ्यासाठी ही घमासान तुंबळ रणयुद्ध आणि रणयुद्ध मैदानावर. पूर्ण 3 दिवसामध्ये जवळपास 24 संघ या स्पर्धेत सहभागी झाले. प्रत्येक दिवसात 2 वेगवेगळे गट, सकाळचा सत्र, दुपार 4 टीम, त्याच्यापैकी 2 टीम होते क्वालिफाय. कालच्या दिवसातले एकूण 4 संघ झाले क्वालिफाय, आणि या 4 संघांमध्ये मला वाटतं निरवडे कोनापलचो एक संघ असा, पेडणे संघ असा, कोंडुरा संघ असा, आणि अजून एक संघ. त्याचबरोबर आजच्या दिवसातले पहिल्या सत्रातले हे 4 टीम, जयतीर तुळस, माऊली म्हाळाई, राजाराम वॉरियर्स तवडे आणि नेमळे, हे 4 टीमपैकी राजाराम वॉरियर्स तवडे संघ क्वालिफाय झालो. आता त्यानंतर ही अस्तित्वाची लढाई या 2 टीममध्ये. पहिल्या सामन्यात जिंका पराभवाचा तोंड बघूचं लागला असे 2 टीम. नेमळे संघ टॉस घेतलेली फिल्डिंग आणि जयतीर तुळस संघाक दिला बॅटिंगचं आमंत्रण. बॅटिंगच्या आमंत्रणाचा स्वीकार करत नितीन ओपनिंगसाठी इलो, ज्यांनी जमवले 26 रन. त्याच्याबरोबरचं ओपनर आदित्यन जमवले 19 रन, आणि रुपेश बहिरे नावाचा वादळ मैदानावर 22 रन्सांचा. या 3 खेळाडूंनी केलेली आक्रमक फलंदाजी आणि आजच्या दिवसातली कदाचित संपूर्ण स्पर्धेतली ही सर्वोच्च कामगिरी. 4 षटकांच्या सामन्यात 70 धावा जमवले जयतीर तुळस संघान. 71 पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी योगेश आणि सोबत सागर घोगडे. सागर, जर तू सलग 3 षटकार मारलंस तर श्री बुगडे यांच्याकडून 1500 रुपयांचं बक्षीस. सागर घोगडे, 3 षटकार तू मारलंस तर श्री बुगडे यांच्याकडून 1500 रुपयांचं बक्षीस. पहिलो चेंडू झालो समाप्त. बॉलिंग मार्कवर आदित्य बहिरे, वेगवान गोलंदाजी, 12-14 पावलांचा रनअप. पहिलो चेंडू डॉट. या चेंडूवर गती थोडीशी कमी केलेली, लॉफ्टेड शॉट, लॉंगॉनच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. दमदार सुरुवात योगेशने करून दिली. ही अशीच सुरुवात होणं गरजेचं असा. पाठलाग 4 ओव्हरीत 71 धावसंख्येचो, प्रत्येक ओव्हरीमागे 14.25 सरासरी. पहिलो बॉल डॉट, त्यानंतर जो षटकार, त्यानंतर जो स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंगॉनच्या दिशेने दुसऱ्यासाठी वळलेली पावला, आणि या 2 धावेनिशी धावसंख्या 8 रन्सावर. मैदानावर ऑफिशियल्स आमचे दिसतात किशोर भगत सर, राधाकृष्ण पेडणेकर सर, तिसरे पंच प्रदीप पेडणेकर, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे स्कोरर साई प्रसाद मांजरेकर, यांच्या साथीने आमचे कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर, सुमेध काळसेकर आणि मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत करताना. पुलचो फटको, लॉंगॉन, मिडॉन या 2 खेळाडूंच्या 1 रन्स फक्त मिळतलो. ओव्हरथ्रो झालो पण बॅकअप अगदी ठीकठाक. 21 धावेनिशी धावसंख्या 9 रन्सावर. आजच्या दिवसातलो आणि स्पर्धेतलो सगळ्यात मोठो पाठलाग करूचो 4 ओव्हरीमध्ये 71 रन. कठीण असा, अशक्य नाही असा, पण त्यासाठी घमासान प्रयत्न करणं खूप गरजेचं. ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत आदित्याची वाखाणण्याजोगी. आकाशातलो आदित्य थोडंसं ढगांबरोबर पाठशिवणी जो खेळ करत असताना मार्कवर सुद्धा आदित्य बॅटर बरोबर पाठशिवणीचो खेळ, लपाछपी जेका म्हटली जाता. पहिल्या 5 बॉलमध्ये खर्च केले फक्त 9 रन, आणि शेवटचा बॉल घेऊन आदित्य स्टिअर केलो चेंडू. डिक्लेअर स्वरूपाचो 1 रन. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. 71 पाठलाग आणि पहिल्या ओव्हरीत रन झाले बिनबाद 10. सागर घोगडे तुझ्यासाठी बक्षीस सलग
जर तू मारलंस तर श्री बुगडे यांच्याकडसून 1500 रुपयांचा बक्षीस. बॉलिंग मार्क पर गंगाराम परब. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वेगवेगळे समालोचक वेगवेगळ्या मैदानावर वेगवेगळ्या भाषेतून कॉमेंट्री करताना आणि या सगळ्या कॉमेंटेटरचा आवाज तुमच्यापर्यंत अगदी घराघरात मोबाईलपर्यंत पोचलेलो. दुसऱ्या ओव्हरचा पहिलो बॉल घोषित स्वरूपाचा 1 रन. पण प्रदीप, या सगळ्या कॉमेंटेटरांची जेव्हा आठवण काढतो ना, तर या सगळ्या कॉमेंटेटरात एक कॉमेंटेटर माझो लय लाडको आणि अगदी जवळचो. कॉमेंट्री ऐकणं बऱ्याच जणांच्या नशिबात नाही, कारण यूट्यूब येऊच्या आधी त्यांनी कॉमेंट्री केली आणि इतको सुंदर गोड आवाज त्याचा होतो. आणि ता नाव म्हणजे तुळसगावचे सुपुत्र, तुळसचे माजी सरपंच शंकर घारे. ज्यांनी शंकर घारेची हिंदी कॉमेंट्री ऐकली असत ना, ते खरोखरच नशीबवान असत. आणि ती संधी माका मिळाली प्रेक्षक म्हणून त्याची कॉमेंट्री ऐकण्या. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू, फिल्डर चेंडूच्या मागे, विकेटचा झाला पतन. ज्या पहिल्या विकेटची होती प्रतीक्षा, ती पहिली विकेट दुसऱ्या ओव्हरीत मिळवून दिली गंगाराम परबने. 11 धावसंख्येवर पहिली विकेट. 1-1, 11 for 1. सागर, 2 महासागर एकाच राज्याच्या सीमेंका टच करणारे आणि तसेच 2 सागर मैदानावर, एका बाजून स्ट्रायकर एंडवर सागर वेंगुर्लेकर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर सागर घोगळे. 71 धावसंख्येचा दुसऱ्या ओव्हरीमध्ये गंगाराम परब. 3 चेंडूवर 1 रनचा खर्च, 1 विकेट. सागर वेंगुर्लेकर नवीनच इलेलो फलंदाज, स्ट्रायकर एंडवर सज्ज. 11 नेल्सन फिगर ज्याका म्हटली जाता. आणि नेल्सन फिगर कशी तयार झाली सुप्रीमो चषकात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत बऱ्याच कॉमेंटेटरांची कॉमेंट्री ऐकली असतात. सुप्रीमो चषकाच्या पूर्वी नेल्सन फिगर ह्यो शब्द सुद्धा ऐकलेलो असतो, पण तो नेल्सन फिगरचा शब्द बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू रुपेश पैरेच्या हातात. सागर वेंगुर्लेकर तंबूच्या दिशेने दुसऱ्या विकेटचा पतन. ही नेल्सन फिगर होती. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि ह्यो नेल्सन कोण होतो, तर ह्यो नेल्सन होतो ब्रिटिश नेव्हीचो कमांडर, ज्यांनी बरीच युद्ध ब्रिटिश नेव्हीक जिंकून दिलेली. आणि वैशिष्ट्य काय होता, आता ही खरी गोष्ट असा की अफवा असा, त्याबद्दल आपण थोड्या वेळाने बोलूया. पण त्या नेल्सनचो एका युद्धात 1 डोळो, 1 कान आणि 1 हात जायबंदी झालेलो. आणि एवढे कमी अवयव त्याच्याकडे शाबूत असताना सुद्धा त्यांनी बरीच युद्धा जिंकून दिली. आणि त्यावरसून ती फिगर प्रसिद्ध झालेली 1-1-1 ही नेल्सन फिगर. आणि जागतिक स्तरावर नेल्सन फिगर फक्त एकच 1-1-1. पण डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध, खास करून कसोटीमध्ये आणि समोर नवीन बॅटर निशांत मुळीक.
डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक आता शॉर्ट स्क्वेअर लेगवर फील्ड करता आदित्य बेहरेचं अंडरआर्म धोनी स्टाईल नो लुकिंग थ्रो 2 धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 13 रनचा वर 13 धावा दुसऱ्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त 72 पाठलाग 71 पाठलाग अजून खूप मोठं पल्लो गाठूचो बाकी 12 चेंडू फक्त शिल्लक 12 चेंडू आणि 58 धावा खूप मोठा लक्ष जो पराभूत संघ म्हणजे माऊली म्हाळाई केरवाडा कॅप्टन सज्जरवा या चालू सामन्यातलो विजेतो संघ या दोनही संघांसाठी अस्तित्वाची लढाई असा जयतीर तुळस आणि नेमळे या दोनही संघांसाठी बिग बॅश स्टाईल डबल एलिमिनेशनच्या नियमानुसार हे ड्रॉ तुमच्यासाठी जो संघ 2 वेळा हरतलो त्या संघाक या स्पर्धेतून गाशा गुंडावचो लागतलो 12 चेंडू 58 धावांची गरज सागर घोगडे स्ट्रायकर एंडवर सागरच्या षटकारांच्या हॅट्रिकला बक्षीस पण प्रतीक्षा असा सागर पहिलो षटकार कधी मारता बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक ह्यो पहिलो चेंडू सागरचो फसलेलो फटको फिल्डरचो प्रयत्न खूप सुंदर शॉर्ट मिड विकेट डीप मिड विकेट लॉंग ऑन अशा 3 खेळाडूंचो प्रयत्न 2 धावेनिशी धावा झाले 15 ह्यो धाव फलक 71 पाठलाग अजून एक आदित्य बॉलिंग मार्कवर आदित्य नाईक ज्याचं नाव बॅटची कड आणि सागरची विकेट सागर घोगडे बॅक टू द पॅव्हिलियन धावसंख्या फक्त स्थिरावलेली 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 फॉर 3 तसा न्यू बॅटर परेश करंगुटकर सध्या गणेश करंगुटकर या नावाची हवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटच्या मैदानावर निरवडेचा ह्यो गुणवान खेळाडू ज्यांनी कलमटच्या स्पर्धेत केलेली कमाल होती आणि त्याच आडनावाचो खेळाडू नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन फलंदाज धावबाद विकेटचा पतन 16 फॉर 4 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात कुंदन बेहरे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवर 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात खूपच वेगवान चेंडू होतो मराठीमध्ये एक चित्रपट येऊन गेलो फास्टर फेणे तर फास्टर फेणेची आठवण करून देणारे हो फास्टर वन धावसंख्या 18 स्कोर शीटवर आमचे सहकारी साईप्रसाद मांजरेकर खूपच सुंदर स्कोरिंग साईप्रसाद कडसून कमेंटेटरला आवश्यक असणारा प्रॉम्प्टिंग साईकडून अगदी योग्य वेळी अगदी मोजक्या शब्दात लोअर फुल टॉस डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक असा तो थोडंसं मिड ऑनच्या दिशेने सरकलेलो अजून एक सिंगल 19 एक रनचा मोठोसो फरक न पडणार हो सामनो शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरीचो सध्याचं जर चित्र बघितला तर जवळपास हो सामनो जयतीर तुळस संघाच्या बाजून झुकलेलो नेमळे संघासाठी एक मोठो चमत्कार खूपच गरजेचो डॉट बॉल चेंडू निर्धाव शेवटच्या 6 चेंडूंचो खेळ बाकी नेमळे संघाचो स्ट्रगल मैदानावर चालू असा जो नेमळे संघ ओळखला जाता मराठा ब्रँड या कौल कारखान्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच घरांवर
उन्हापासून, वाऱ्यापासून, पावसापासून संरक्षण करणारी जी कौलं असत ती नेमळे गावात तयार झाली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. ज्या नेमळे गावान भूषण नाईक सारखो एक दर्जेदार मराठी हिंदी समालोचक सुद्धा दिलो, त्या नेमळे गावच्या टीमचं संघर्ष मैदानावर 4 ओव्हरीत 71 पाठलाग, 3 ओव्हरींचो खेळ सरलो. रन झाले फक्त 19. 6 चेंडू आणि 52 धावा. विजयाची खूप मोठी गरज. जवळपास अशक्य प्रायसो सामनो. आणि बॉलिंग मार्कवर मयुरेश. म्हणजे मोरांची देवता जेका म्हटली जाता. कोण असा मयुरांची देवता? या मयुरेशचा केला स्वागत. लॉंगांच्या कपडा वरसून श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार डायरेक्ट चंद्रार. परेश कनगुटकरच्या बॅटमधून 5 चेंडू 45 धावांची आता रवतली गरज. वाईट बॉल, पंचांचो इशारो. मयुरेश बॉलिंग मार्कवर. विकेट किपिंगसाठी बदल. आदित्य बेहरे. युवा खेळाडू, थोडंसं मार्गदर्शन असतं गरजेचा. षटकार वाईड, एका बॉलमध्ये 7 रन. मार्गदर्शन करण्यासाठी एक अनुभवी खेळाडू. मिड ऑन स्क्रीनवर धावची संधी होती. डिरेक्ट हिटसाठी मयुरेशने चेंडू सोडून दिलो होतो. धावबाद परेश कनगुटकर. डिरेक्ट हिटवर रन आउट. बॉलिंग मार्कवर मयुरेश. मयुरावर जो स्वार असता तो मयुरेश. या नावाचा गणपती बाप्पाच्या बंधुराजांचा अर्थात कार्तिकेयन. त्या कार्तिक स्वामींचा दर्शन वर्षातून फक्त 1 दिवस आपल्यासाठी असता. दर्शन घेण्याचा दिवस कार्तिक स्वामींचो. पण मैदानावर विजयाचा दर्शन आजच्या दिवसात थोडासा दुर्लभ होताना दिसतात नेमळे संघासाठी. सामन्यात पराभव राजाराम वॉरियर्स तवडे संघाविरुद्ध, आणि या सामन्यात सुद्धा अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर नेमळे संघ. यानंतर होणारा सामना असतलो चालू सामन्यातलो विजेतो संघ, आणि त्यासोबत तुमका बघूक मिळतलो माऊली म्हाळाई केरवाडा संघ. माऊली म्हाळाई केरवाडा कॅप्टन जरा हैसर येऊन रवा. यानंतर लगेच तुमचा सामना होतलो, आणि या चालू सामन्यातलो विजेतो संघाचो कॅप्टन तुम्ही हैसर येऊन थांबा. लोअर फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. लॉंग ऑन पर्यंत पोहोचणारो अजून एक सिंगल. माऊली म्हाळाई केरवाडा कॅप्टन प्लीज कंपर टॉस. शेवटचा बॉल. सामना संपल्यानंतर लगेच विजेत्या संघाचो कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊचो. शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल. विजयाची औपचारिकता पूर्ण करून माऊली म्हाळाई केरवाडा संघासमोर आव्हान उभ्या करण्यासाठी जयतीर तुळस संघ सज्ज झालो. टीम नेमळे, या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करून पहिल्या ओव्हरीत ज्यांनी फक्त 10 रन्स खर्च केले आणि बॅटिंग करताना ज्यांनी 19 रन कुटले, अष्टपैलू कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिस्टर आदित्य, मॅन फ्रॉम जयतीर तुळस, मॅन ऑफ द मॅच.